रातचं कसं आहे, पण रातचं कसं असतं ना, रातचं जे ऑर्डर येते ना, तर त्याचं बिल कधीच 50-60 हजाराच्या खाली नसतं. ते हे इतकं म्हणजे ते खूप फेवरेट आहे. तरी आमच्या किचनवाल्यांची धावपळ होत आहे. इकडे गुलकन आईस्क्रीम आहे, मोदक आईस्क्रीम आहे आणि चिकमंगळुरू कॉफी आईस्क्रीम आहे. कॉफी आईस्क्रीम हे सगळे काय तुला सुचलं होतं हे का? मला सुचले होते. अच्छा. हे सत्यच आहे डिपार्टमेंट. तर इथे आल्या आल्या एकतर माझ्या तोंडाला खूप पाणी सुटलंय, कारण इथे जे काय मेनू आहे तो खूपच भन्नाट आहे. मालवणी चिकन, बोंबील फ्राय, सुका फ्राय सगळंच म्हणजे अमेझिंग आहे. आणि थेट मांजरेकरांच्या स्वयंपाकघरातून आता या टेबलवर मला काय काय मिळणार आहे याची मला उत्सुकता आहे. महेश मांजरेकर सर आपल्यासोबत आहेत आणि सत्य आपल्यासोबत आहे. सुखासुखीला मी आलेली आहे आणि आज काय यावेळेला काय मालवणी तडका आहे सगळा. सगळं म्हणजे काय आहे, बेसिकली काय होतं की आमच्या घरी ना, आमच्या घरी कधी चहा कॉफी कोणाला विचारलंच नाही कधी आमच्या आईने. कोणी आलं की काय जेवणार आहे, हां, तर ते आणि सगळ्याच मित्रांची अशी एक हे होती की घरी येतं की आम्ही येतो जेवायला, आई काय करते. तर ते मला कायम असं होत होतं की माझी आई गेल्यानंतर ना की ते जेवण आता माझ्या मित्रांना मिळत नाही, मग ते आपण करायचं का रेस्टॉरंट, असं खूप वर्षापासून डोक्यात होतं. मग ते शेवटी काय केलं आणि दुसरं काय होतं माहिती आहे ना, सुके मासे ना फार कुठे मिळत नाहीत. मला भयंकर आवडतात, सगळ्यांनाच आवडतं असं नाही, पण तरी मी म्हणून त्याचं नाव मी सुकी केलेलं. आणि बरं, सगळ्यांना सुका आवडत नाही, म्हणून मग त्याच्यात फ्रेश मासे पण, मग त्याच्यात मटण पण, त्यात चिकन पण. पण सगळं जे होतं ते माझ्या घरी जे व्हायचं ते म्हणजे माझ्या आईने केलेलं, मग मेधानी त्याच्यात इम्प्रोवाईज केलं काही. आपण आपल्या मास्टर शेफ. हो हो, तर ते मग म्हटलं इथे सुरू करा. तर ते छान म्हणजे. आणि आमच्याकडे ना असे लॉयल कस्टमर्स आहेत, म्हणजे एकदा आलेले की असं नाही की एकदा झाले आणि परत नाही आले की परत परत येणार आहेत. मग मी आज राजाला विचारलं, म्हटलं रे असं साहेब, राजा माझा सगळ्यात मोठा कस्टमर म्हणता येईल. म्हणजे राज ठाकरे साहेबांबद्दल चाललंय बोलणं. हो सॉरी. तर रातचं कसं आहे, पण रातचं कसं असतं ना, रातचं जे ऑर्डर येते ना, तर त्याचं बिल कधीच 50-60 हजाराच्या खाली नसतं. ते हे इतकं म्हणजे ते खूप फेवरेट आहे. तरी आमच्या किचनवाल्यांची धावपळ होत आहे. अचानक ऑर्डर येते की 25 फिश करी, 25 हे 25 ते सगळं 25मध्ये असतं. राजसाहेबांचं फेवरेट काय? राजसाहेबचं थोडं घोसाळी सोडा करी. हां, तर नावच एवढं ते छान हो सोडे फिश आणि फिश करी. Fish curry. हां, फिश करी. बाकी सगळंच मागवतो, पण म्हणजे आहेत ना माझ्याकडे ह्या डिशेसमधले जवळजवळ सगळ्याच डिशेस असतात त्याकडे, म्हणजे ऑर्डर केले तर मग मी त्याला म्हटलं अरे असं करतो, म्हणून मग मी येतो. आणि मला काय होत होतं की एक कुठेतरी ना फास्ट फूड, म्हणजे लोकांना आता हल्ली फास्ट फूड खायची सवय आहे. तर मलाही आवडतं खूप फ्रँकी, पण मला असं वाटायला लागलं की आपलं फिलिंग आहे ना ते जरा जास्त टेस्टी आहे. मग ते करायचं तर काय ठेवायचं, मग मालवणच आहेत ना ते, म्हणून ते मालकी असं ते आज. फ्रँकी मालकी फ्रँकी हां, मालकी मालवणी तडक्याची फ्रँकी. मालकी. तर ते करायचं बेसिक कारण पण ते आहे की काय असतं की रेस्टॉरंट उघडायचं म्हणजे खूपच तामझाम आहे. तो मला माहिती आहे, एकदा केलं, 2 झालीत, म्हणजे आता गोव्यात केलं. तर माझं असं म्हणणं होतं की एक छोटीशी जागा असेल ना तर मालकी तिकडे ठेवू शकतो. इट्स फास्ट फूड. आणि एक मांजा आईस्क्रीम असं मी लॉन्च करतो आहे. मांजा म्हणजे मला सगळे मांजा म्हणतात, म्हणून मांजा आईस्क्रीम. तर ते म्हणून आज मालकीचं लॉन्च केलं आहे, कारण उद्या मालकीच्या मी फ्रँचायझी महाराष्ट्रात काय देशभरात सगळीकडे देऊ शकतो. तर ते ग्रँड स्केलवर होणार आहे. हो हो हो. आता मी राजाला तेच म्हटलं मला शिवाजी पार्कात एक कुठे जागा असेल तर सांग. तिथून सुरू करू. मग फास्ट फूड मी पटकन उभं राहा, पटकन घेतलं, खाल्लं, निघून गेलं, आईस्क्रीम खाल्लं. शिवाजी पार्कात ते चौकात फ्रँकीचे स्टॉल पण दिसतात. खूप आहेतच, मग त्यांना पण काहीतरी देऊ की चांगलं, म्हणजे त्यांचंही चांगलं आहे. म्हणजे आय डोंट वॉन्ट टू डिमीन एनी अदर प्रोडक्ट, त्यांचं पण चांगलं आहे. पण आमची टेस्ट करून बघा. आमची जी कोकणातली जराशी झणझणीत असते, पण म्हणजे एकीकडे हा मालवणी झटका आहे आणि दुसरीकडे मला आईस्क्रीम्स खूप इंटरेस्टिंग दिसत आहेत. मी आल्या आल्या फिल्टर कॉफी आईस्क्रीम टेस्ट केलं आहे, ते फारच अमेझिंग होतं. सत्य, आता मी तुलाच विचारते, ह्या आईस्क्रीमचं काय आहे खासियत सगळी आणि काय काय आहे गंमत? इकडे गुलकन आईस्क्रीम आहे, मोदक आईस्क्रीम आहे आणि चिकमंगळुरू कॉफी आईस्क्रीम आहे. कॉफी आईस्क्रीम हे सगळे काय तुला सुचलं होतं हे मला सुचले होते. हे सत्यच आहे डिपार्टमेंट. करेक्ट प्रश्न विचारला मी. सो बेसिकली स्वीट्स आणि ह्याच्यामध्ये मी केलं होतं. फक्त पहिलं मी घी बनाना शिरानी चालू केलं, मग हळूच मी उकडीचे मोदक ठेवले, मग आंबा मोदक ठेवलं मी. उकडीचे मोदक नाही, उकडीचे मोदकाचं आईस्क्रीम बद्दल बोलतोय हा. ते पण आहे मोदक. उकडीचे मोदक पण आहेत, आईस्क्रीम पण आहेत. मोदक पण आहे आणि मोदक आईस्क्रीम पण आहे. येस. ओहो.
मोदक आईस्क्रीम, गुलकंद आईस्क्रीम, फिल्टर कॉफी आईस्क्रीम, हे सगळं मला खायचं आहे. आणि अर्थात म्हणजे आता थेट मी पुन्हा एकदा मांजरेकरांच्या स्वयंपाकघरात पुन्हा एकदा डोकावते. तुमचं फेवरेट सर्वात जास्त काय आहे आईच्या हातचं? ब्लॅक चिकन. ती रेसिपी जगात कुठेच नाही, म्हणजे मला कोणीच आठवत नाही. माझी फक्त आई बनवायची. आणि ती नशीब म्हणजे तिने ना, बरं तेव्हा आम्हाला कधी वाटलं नव्हतं की तू कुठेतरी लिहून ठेव काय बनवतेस. बरं तिला विचारायचं होतं, ते म्हणते किती टाकायचं, ते म्हणते किती टाकायचं, म्हणजे ती म्हणते बरं माझी आई फार शिकलेली नव्हती, पण तिने कधीच चमचा वापरला नाही. तर ते आपलं टाकलं, तर मग किती टाकतेस तू, ती म्हणाल मला माहीत नाही. असं वाटतं ती हाताची चव. ते हाताने ते टाकणं असतं ना, तर त्यांना ते बरोबर जमतं. पण मग मेधानी ते शिकलेलं, त्यामुळे जरा ते, आणि ते त्याला तुम्हाला आता इथे मी देतो, कारण बऱ्याच लोकांना ते चिकन फक्त गावठी कोंबडीमध्येच खायचं असतं, पण इथे मी ब्रॉयलर देतो, कारण पण इथे ब्लॅक चिकन मिळू शकतंय म्हणजे. हो, इथे ब्लॅक चिकन माझं फेवरेट हॉट सेलिंग आयटम आहे. तो राजा इथे पण हॉट सेलिंग आहे, राजा पण ते खूप महाग होतं, पण ते चिकनच और आहे इथे. मी कारण काय माहिती आहे, लोकांना गावठी कोंबडीमध्ये ना हाडं खूप असतात, ती कस्टमरला फार आवडत नाहीत, पण त्याची खरी टेस्ट आहे ती गावठी चिकनमध्येच. आणि तुम्हाला गोव्यातलं स्पेशल काय आवडतं, किंवा तुमच्या गोव्याच्या हॉटेलमध्ये काय असतं? गोव्यातलं पण हेच ठेवलं, पण गोव्यात फक्त माझ्या मुलीने काय केलं, तिने फक्त मालवण नाही, तिने महाराष्ट्र म्हणजे तिने महाराष्ट्रीयन किचन, महाराष्ट्रीयन किचन असं तिने नाव दिलं. मग तिला ती म्हणाली की बाबा आपण महाराष्ट्रीयन आहोत, मग आपण अख्ख्या महाराष्ट्रातली चव देऊ की. मग तिने मग नागपूरचं पण सावजी ठेवलं आहे, कोल्हापुरी मटण ठेवलं आहे, असं तिचं एक तिचं बरं ती शेफ आहे, त्यामुळे मी तिला काही चॅलेंज करत नाही. मला असं वाटतं की मांजरेकरांच्या घरातच आहे का की हे चविष्ट पदार्थ खाणं, आणि अर्थात ते म्हणजे अगदी छान. तुम्हाला माहिती आहे की तुमच्याकडे अगदी पाहुणे येती घरात, ओची दिवाळी दसरा असं सगळं असतं की पाहुण्यांना तुम्ही देवासमानच म्हणजे इतकं छान ट्रीट करतात की सगळे त्या मांजरेकरांच्या स्वयंपाकघराचीच आठवण काढत बाहेर पडत असतील. तर हे खूप आहे का की फूड इज द लाईक व्हेरी इम्पॉर्टंट एलिमेंट? खूप आमच्याकडे जेवणाला खूप महत्त्व दिलं जातं. म्हणजे दुपारचं झालं की रात्री काय बेत असं असतं. आणि आहेच ते, म्हणजे माझ्या आईपासून आहे. माझ्याकडे एक भाजी डाळ भात असं कधीच नसतं, त्याला काहीतरी तुम्हाला लागतंच की अशा 6-7 डिशेस तरी दिसल्याच पाहिजे. त्यामुळे तुम्ही खवय्ये आहात. आम्ही खवय्ये. आणि तर ते कायम असतं की जेवण इज आवर फर्स्ट प्रायोरिटी. फर्स्ट पोट भरलं असेल की मग आपण वाटेल ते करू शकतो. आणि समुद्र हा आमचा आवडता विषय ना, त्यात जे काही असेल ते. त्यामुळे मासे इथे ना, म्हणजे आता रेस्टॉरंटमध्ये म्हणजे लोकांना ना काय आहे, रेस्टॉरंटमध्ये जेव्हा खायला जातात ना, लोकांना फिश मागवायचं, त्यांना प्रॉन्स माहिती आहे, पॉम्फ्रेट माहिती आहे, सुरमई माहिती आहे, झालंच. ह्याच्या पलीकडे ब्रिलियंट मासे आहेत, म्हणजे तांबोशी आहे, सौंदाळे आहेत, म्हणजे इतके मासे आहेत ना जे कहर टेस्ट मिळेल, पण त्यांना माहिती नसतं. त्यांना भीती वाटते, म्हणजे काटे जास्त असतील. बरं, जितके जास्त काटे तितकी जास्त मासे टेस्टी, पण ती काटेवाले मी ठेवूच शकत नाही ते, कारण कोणी इकडे कस्टमरला अडकलं बिडकलं तर मला परत ते ब्रेकिंग न्यूज, महेश मांजरेकरांच्या रेस्टॉरंटमध्ये एखाद्या गळ्यात काटा अडकला म्हणजे नको. तुम्ही हे सगळं कोकण, गोवा हे सगळं ठिकाणी लहानपणापासून जास्त फिरल्यामुळे हे सगळं जास्त माझं म्हणणं आहे ना की जगात, मी आता जगात फिरलो ना, जगात कोकणासारखी जागा नाही. आणि कोकण वाईट एकाच गोष्टीचं की ते आपल्याकडे असूनही आपल्याला त्याची व्हॅल्यू नाही. म्हणजे मी कायम म्हणजे प्रत्येक पॉलिटिशियनला पण विचारतो की का नाही, ते इतकं ब्युटिफुल आहे. कारण तुम्ही म्हणता ते 5 किलोमीटरच्या परिसरात तुम्हाला नद्या मिळतात, तुम्हाला डोंगर मिळतं, तुम्हाला समुद्र मिळतो. अशी कुठलीच जागा नाही आहे जगात, कुठलीच नाही आहे. आणि कोकण मला असं कधी आठवत नाही की आता उन्हाळा आल्या म्हणून ब्राऊन झालं नाही. कोकण ऑलवेज ग्रीन असतं. पण आणि मी बेसिकली ओरिजिनल आमचं कुळदैवत आहे गोव्यात. गोवा पण कोकणात आहे माझं म्हणणं. ते नंतर गोवा ह्या पोर्चुगीजने त्यांना गोवा नाव दिलं, पण आमचं मांजरे नावाचं गाव होतं तिकडं. आता गोव्याजवळ गोव्यातच प्रॉपर ते मांजरेम केलं ना ह्यांनी, कोणी पोर्चुगीजनी. म्हणजे आमचं पेडणे गावाचं त्यांनी पिरनेम केलं. तर
ते ओरिजिनल पेडणेच आहे ना, तर ते आम्ही तिकडचे, पण नंतर ज्यावेळेला ते सगळं ते कन्व्हर्जन सुरू झालं तेव्हा ते येऊन आम्ही कोकणात आलेलो, सेटल झालो. पण कोकणासारखी जागा अख्ख्या जगात नाही. आणि कोकणासारखं खाणंही नाही, पण ते खाणं तुम्हाला इथे मिळेल. बरं, आणि प्रॉब्लेम काय होतो ना, कोकणातलं खाणं ना जरासं तिखट असतं, पण त्या तिखटाचा तुम्हाला कधीच त्रास होत नाही. आणि त्याचा बेसिकली त्याचा बेस हा नारळ आहे, त्यामुळे तो तुम्हाला त्रास देत नाही. आणि तुझं फेवरेट काय आहे इकडचं? ते जे छोटे प्रॉन्स काय म्हणतात ते करंदी करंदी आहे, प्रॉन्स आहे, बोंबील फ्राय आहे, सुरमई फ्राय आणि पापलेट फ्राय. आणि कसा आहे इकडचा रिस्पॉन्स कसा आहे? आता मला असं वाटतं 1-2 वर्ष झाली ऑलमोस्ट. 2 वर्ष झाली. खूप छान आहे, खूप छान आहे. 2 वर्ष झाली. क्या बात आहे. आम्ही बेसिकली क्लाउड किचनच्या हिशोबाने उघडलो होतो. क्लाउड किचन म्हणून फक्त पार्सल. कारण आम्ही पहिल्यांदा इंडस्ट्रीमध्ये येतो तर आम्हाला माहीत नव्हतं कसं असणार, सो मी स्टेप बाय स्टेपने केलं. सो एवढं असं प्रमोट झालं तर की इथे बसून खायची म्हणजे क्लाउड किचन मध्ये घेऊन. मी म्हटलं मग मलाच वाईट वाटायचं ते घ्यायचं आणि इथेच बसायचं. मग मी टेबल्स आणि सगळं वाढवलं. हो, मग आम्ही प्रॉपर मग 6 ही महिन्याच्या बाजूला अंडर जागा घेतली. ही जागा झाली ही, आणि मग अजून वाढवतो आम्ही. आता म्हणजे अजून वाढणार आहे म्हणजे. क्या बात आहे. नाही, खरंच खूप मस्त वाटलं. आणि अर्थात ही मेजवानी सगळ्यांसाठी खूप भारी असणार आहे. सुकासुकीची ही मेजवानी आता मी खायला सज्ज आहे, त्यामुळे आय एम बिझी नाव. ओके, थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.